सॉलिड ड्रॉइंग सारखं असे काढत जाड ॲरो. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय बघा. सपोज आपण आहे ना काय केलं, चहा प्यायला घेतलं, हां चहा ओतलं. आता कधी कधी काय चहा दुकानात बाहेर गेलं तर ते काय अर्धच देतात. आपलं घरचं असेल तर कसं आपली आई पूर्ण पार इथपर्यंत पूर्ण भरून पूर्ण चहा असतो. जोपर्यंत तो खाली पडत नाही तोपर्यंत. खाली पडला असं समजा, खाली इथं पण थोडासा चहा आहे, तो पडला तो गेला, तो विसरून जावा. कधी कधी काय असं होतं, किंवा कॉफी तुम्ही घ्यायला गेले असाल ना CCD मध्ये वगैरे कधीतरी कोणातरी बरोबर, तर इथं कॉफी कधी कधी अशी वरती आलेली असते अशी, हां, पण ती खाली नाही पडत, खाली पडत नाही. याच्यापेक्षा म्हणजे या कपाच्या वरती असती पण ती खाली पडत नाही. असं बघितलंय कधी? हां, कप आहे, कप तर जेवढा आहे ना, कपच्या जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं तर आहेच, प्लस थोडीशी ती वरती आलेली आहे. म्हणजे असं लेअर आहे ना, एक लेअर अशी वरती आलेली आहे, पण ती खाली पडत नाही. ती कोणामुळं नाही पडत? सरफेस टेन्शनमुळे नाही पडत. म्हणजे सरफेस टेन्शन काय करतं हे बघा, ते ह्याच कॉफीचंच उदाहरण आहे ना, इथं घ्या. हे आपलं फ्लुइड सरफेस आहे, म्हणजे इथं सगळं लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे, काही पण म्हणा, फ्लुइड आहे. तर याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये आपण माहिती आहे आपल्या याच्यामध्ये लिक्विड आहे म्हटलं रे, म्हणजे प्रत्येकाचे काय एक सिंगल काय असणार आहे? मॉलिक्युल असणार आहे, बरोबर ना. कण, अणू थोडक्यात आपण म्हणतो. अणूंनी बनले ना सगळेजण, आपण सगळेजण कशाने बनलेले? अणूंनी बनले. मग मॉलिक्युल्स आहेत, मग हे एक मॉलिक्युल्स आहे, हे एक मॉलिक्युल्स आहे. आता हे मॉलिक्युल कोणतं आहे? समजा इथलं आतलं, इथं पण आहे ना कॉफी. आता इथं एक मॉलिक्युल, इथं एक मॉलिक्युल, याच्यासारखे इथं पण असायचे भरपूर मॉलिक्युल्स आहेत सगळे. आता याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं या मॉलिक्युल एला, तर या मॉलिक्युल ए मध्ये सगळ्या बाजूनी बाण काढलेत मी, बरोबर. सगळ्या बाजूंनी बाण काढले. याचा अर्थ काय की हे जे मॉलिक्युल आहे याला जेवढ्या वरच्या साईडला फोर्सेस आहेत तेवढ्याच खालच्या साईडला फोर्सेस आहेत, जेवढ्या राईट साईडला फोर्सेस आहेत तेवढ्याच लेफ्ट साईडला फोर्सेस आहेत. म्हणजे मॉलिक्युल एला सगळ्या बाजूंनी इक्वल फोर्स अप्लाय होते, सगळ्या बाजूंनी काय होते? इक्वल फोर्स अप्लाय होते. म्हणजे मॉलिक्युल्स ए तुमचं काय आहे? इक्विलिब्रियममध्ये. इक्विलिब्रियममध्ये म्हणजे काय? शांत आहे. इक्विलिब्रियमचा अर्थ काय की त्याच्यामध्ये काहीच केमिकल रिॲक्शन होत नाही आहे, केमिकल चेंज होत नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही आहे. साध्या शब्दात तो मॉलिक्युल्स तिथंच असणार आहे. त्याला इकडं कोण ओढत नाही आहे, इकडं कोण ओढत नाही, वरती कोण ओढत नाही, खाली कोण ओढत नाही. सगळ्या बाजूंनी इक्वल फोर्स. आता समजा मी इथं उभं राहिलो, इकडे एक मुलगा घेतला, मी स्वप्नील घेतला, इथं तुला घेतलं, तुमच्या दोघांची ताकद सेम आहे असं समजा. तुला इकडनं, तू इकडनं मला ओढतोय, तू इकडनं मला ओढतोय, मी कुठं जाईल का? नाही जाणार. का बरं? कारण दोघांची ताकद काय सेम आहे, मी एकाच जागी थांबणार. तसंच या मॉलिक्युल्सला वाटते. म्हणजे या मॉलिक्युल्सला सगळ्या बाजूंनी इक्वल फोर्स अप्लाय होते, म्हणून हे मॉलिक्युल्स काय इक्विलिब्रियममध्ये आहे. पण जर तुम्ही हे मॉलिक्युल कन्सिडर केलं वरचं, तर इथं वरती काय हवा आहे, इथं संपलं ना कॉफी आपली, याच्यावरती इथं काय हवा आहे, एअर आहे. मग याचा जर तुम्ही या मॉलिक्युल्सचा जर विचार केला, म्हणजे सगळ्यात जी वरची लेअर आपण म्हटलं ना इथली, ही लेअर जर कन्सिडर केली वरची, तर त्याला इथं वरती ओढणारं कोणीच नाही आहे का? कोण ओढणारं वरती नाही आहे. हे मॉलिक्युल्स काय करतात? प्रत्येकजण एकमेकांना खेचत असतात. आता तुम्ही म्हणताल सर मग हे ॲरो कुठून तयार झाले? हे ॲरो कुठून तयार झाले? हे या मॉलिक्युल्सने. हा मॉलिक्युल्स काय करतो? याला खेचतोय. हा मॉलिक्युल्स काय करतो? याला इकडे खेचतोय. पण हा मॉलिक्युल्स इथंच थांबणार. का बरं? कारण याची ताकद आणि याची ताकद काय सेम आहे. तसं याचं नाही. याचं कसं आहे? इथं वरती जे आहे ना याला मॉलिक्युल्सच नाही आहेत. इथं वरती दिसत का? नाही. कारण वरती काय आहे? हवा आहे, एअरचे मॉलिक्युल्स. एअरमध्ये पण मॉलिक्युल्स असतील, पण त्याची वेगळी म्हणजे कॅपॅसिटी असणार आहे, याची ताकद वेगळी असणार आहे, याची ताकद वेगळी. आता याला जर कन्सिडर केलं तुम्ही, तर हे दोघं जण काय करणार? याला खाली खेचणार आहे, बरोबर का नाही? याला खाली खेचणार आहे. म्हणून मी ॲरो कुठं दाखवलंय? फक्त खाली दाखवले. वरती दाखवलं का काही? नाही दाखवलं. म्हणून आपलं ही जी कॉफी आहे ना ही खाली पडत नाही. का बरं? कारण त्याला हे जे मॉलिक्युल्स आहेत काय करतात? खाली खेचत असतात. मग या डाऊनवर्ड फोर्सलाच, जी डाऊनवर्ड फोर्स तयार होते ना, ही जी खाली खेचतीये, जी टेन्साईल फोर्सला अपोज करते. टेन्साईल फोर्स म्हणजे काय? याला खाली पडण्यापासून अपोज करते, विरोध करते, याला खाली पडून देत नाहीये.
त्या फोर्सलाच काय म्हणतात, सरफेस टेन्शन. समजलं सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन म्हणजे सरफेसमध्ये जे अपोजिट म्हणजे डाऊनवर्ड फोर्स तयार होतीये, जी या टेन्साईल फोर्सला, टेन्साईल म्हणजे तोटून देत नाहीये, याला वेगळं वेगळं होऊन देत नाहीये, या मॉलिक्युल्सला आणि या मॉलिक्युल्सला वेगळं होऊन देत नाही, म्हणजे या मॉलिक्युल्सला बाहेर जाऊन देत नाही, जी टेन्शनला काय करते, अपोज करते, त्या डाऊनवर्ड फोर्सला काय म्हणायचं, सरफेस टेन्शन. समजलं सरफेस टेन्शन म्हणजे काय? मग याचं एक्झाम्पल हे लक्षात ठेवा आणि सांगताना एक्सप्लेन करताना आपण असं करणार आहे, सगळं म्हणजे माहिती सांगणार इथली याची. या मॉलिक्युल्समध्ये इक्वल फोर्स आहेत, हे मॉलिक्युल्स बाबा इक्विलिब्रियममध्ये आहे, पण मॉलिक्युल्स बी जर तुम्ही कन्सिडर केलं तर बी मॉलिक्युल्सला डाऊनवर्ड फोर्सेस जास्त आहेत, अपवर्डला काहीच फोर्सेस नाही आहे, म्हणजे या मॉलिक्युल्सला कोणती तरी फोर्स आहे जी त्याला डाऊनवर्ड फोर्स खाली खेचते, त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन, असं आपण एक्सप्लेन करणार इंग्लिशमध्ये. आणि डेफिनेशन काय, द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड विच अपोजेस टेन्साईल फोर्सेस किंवा विच अपोजेस सेपरेशन ऑफ दिस टू मॉलिक्युल्स, दॅट प्रॉपर्टी किंवा दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन. त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. समजलं सरफेस टेन्शन काय? लिहून ही डायग्राम काढली, त्याचं खाली लिहा. हा, आता अजून एक काय, फ्री लिक्विड सरफेस. जर आता इथं मी लिहिले, कधी कधी आता इथून पुढे लिहिणार नाही, तर त्यावेळेस सिम्बॉल काय काढायचा असा असतो, असं त्रिकोण काढला ना उलटा, तर त्याचा अर्थ काय आहे, हे लिक्विड सरफेस आहे. इथं कळलं? तुम्हाला पुढच्या वर्षी इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक सब्जेक्ट आहे, त्यावेळेस सिम्बॉल भरपूर असतात, मग त्यामध्ये पण असा सिम्बॉल असणार. या सिम्बॉलचा अर्थ काय असतो, फ्री लिक्विड सरफेस. तिथं लिक्विड सरफेस काहीतरी आहे. लिहा पुढचा पहिला पॉईंट लिहा, पॉईंटनुसार लिहा. आता कन्सिडर टू मॉलिक्युल्स ए अँड बी ॲज शोन इन द फिगर. कन्सिडर टू मॉलिक्युल्स ए अँड बी as shown in the figure. त्याच्यामध्ये लिहायचं खाली आता मॉलिक्यूल ए, दोन नंबरलाच पॉईंट द्यायचा एक, आणि पुढे लिहायचं मॉलिक्यूल ए, असं 2 नंबर टाका. इथे लिहा मॉलिक्यूल ए आणि त्याच्या पुढे बरोबर करून लिहा. इन मॉलिक्यूल ए there are equal number of forces. There are equal number of forces acting on each side, comma, so molecule A is in equilibrium. Equilibriumचं स्पेलिंग बघा, is in equilibrium. आता 3 नंबरचा पॉईंट लिहायचा मॉलिक्यूल बी, त्याच्यातल्या इन मॉलिक्यूल बी comma, there is no forces, no forces acting on the upper side. There is no forces acting on the upper side, comma, to pull the molecules, to pull the molecule B
on upper side, pull the molecule B on upper side. त्याच्यातच तिसरा पॉईंट आहे ना, त्याच्यामध्येच कंटिन्यू करा, त्यातच पुढं खाली पॅराग्राफ करा वाटलं असतं, या असं खालीच लिहा डायरेक्ट. म्हणजे मी कसं लिहिलं बघा, असं मॉलिक्युल ए त्याच्या खाली 2 लाईन, मॉलिक्युल बी त्या खाली 3 पॉईंट असं केलं. तिसऱ्यातलं 1 2 3 असं टाकलं तरी चालेल. बॉटम और डाउनवर्ड फोर्सेस, बॉटम और डाउनवर्ड फोर्सेस acting on molecule B tries to pull the molecule on molecule B, tries to pull the molecule B on downward side. So molecule B is not in equilibrium. So molecule B is not in equilibrium. It has tendency to move downward, comma, this downward force is called as surface tension. This THIS, the THIS कर, THISE केलं तू आता, E कट कर. This downward force is called as surface tension. आणि आता परत काय करायचं, पुढचा पॉईंट मध्ये सेपरेट डेफिनेशन म्हणून परत एकदा लिहायचं. त्याच्यात असं हां. सो सरफेस टेन्शन, सो नका करू. सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी, सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी of a fluid fluid तेच, which allows the fluid ALLOWS, which allows the fluid to resist, allows S लावला, the fluid to resist tensile stresses, due to cohesive force, is called as, झालं सॉरी, ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स, बस तेवढंच करा. ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स वाटलंच तर असं, ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स बिटवीन molecules, due to cohesive force between molecules. It is denoted by sigma.
इट इज डिनोटेड बाय सिग्मा. सॉममध्ये सिग्मा स्ट्रेस असतं, FM मध्ये सिग्मा काय असतं, सरफेस टेन्शन असतं. ठीक आहे. इट्स त्याच्या पुढं इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर. इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर. हां, आता वाचा काय लिहिलं. पहिल्यांदा काय लिहिलं, मॉलिक्यूल ए इट हॅज ऑल म्हणजे इक्वल फोर्सेस ऑन ईच साईड असं लिहिलं आपण पहिल्यांदा. याला बाबा सगळ्या बाजूने काय आहे, इक्वल फोर्सेस आहेत, त्याच्यामुळं तुमचं मॉलिक्यूल ए काय आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, शांत आहे, त्याच्यामध्ये हालचाल काय होणार नाही असं लिहिलं. दुसरं मॉलिक्यूल बी देअर इज नो फोर्सेस ऑन अप्पर साईड असं लिहिलं. त्याच्या खाली काय लिहिलं, सो इट हॅज मोर फोर्सेस किंवा इट हॅज डाऊनवर्ड फोर्सेस विच पुल्स द मॉलिक्यूल बी ऑन डाऊनवर्ड साईड. जे मॉलिक्यूल बीला काय करतं, खालच्या साईडला ओढतं. खालच्या साईडला तिथं फोर्सेस आहेत ना, म्हणून मॉलिक्यूल बीला कोणतरी खालच्या साईडला ओढतंय असं लिहिलं. त्याच्यामुळं मॉलिक्यूल बी इज नॉट इन इक्विलिब्रियम ते लिहिलं. मॉलिक्यूल बी तुमचं काय इक्विलिब्रियममध्ये नाही आहे. म्हणून पुढं काय डेफिनेशन लिहिली आपण, म्हणून सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड विच रेजिस्ट द टेन्साईल फोर्सेस. जे काय करतं, टेन्साईल फोर्सला काय करतं, अपोज करतं. रेजिस्ट करतं म्हणजेच काय करतं, अपोज करतं. हे कशाने डिनोट करतात, सिग्माने. त्याचं युनिट काय, न्यूटन पर मीटर. कळलं. आणि कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय असतं, दोन मॉलिक्युल्समधली एकमेकांना पकडून ठेवायची फोर्स असते. कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स आता आपण परत बघूयाच. कोहेजिव्ह फोर्स लिहिले ना आपण शब्द तिथं. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन मॉलिक्युल्समधली फोर्स असते. काढतो स्वप्नील. बघा, कधी पण समजा तुम्ही काय घेतलं, इकडं लिक्विड घेतलं, इथं पण एक लिक्विड आहे, इथं पण एक लिक्विड आहे. इथं लिक्विड कोणते, वॉटर. इथं लिक्विड कोणते, मर्क्युरी. लक्ष द्या. आता वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय आहेत, थोडेसे मध्ये इथं गॅप आहेत, बरोबर ना. म्हणजे ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात का, जास्त नाही. दोन प्रकारचे फोर्स असतात, एक ॲडेजिव्ह फोर्स, एक कोहेजिव्ह फोर्स. ॲडेजिव्ह फोर्स म्हणजे काय, आता इथं लिक्विड मॉलिक्युल्स दाखवले, बरोबर. हे दोन्ही एकमेकांना काय करणार आहे, घट्ट ठेवायचा, एकत्र ठेवण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. म्हणजे दोघांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे, एकमेकांमधलं जे अट्रॅक्शन फोर्स आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ॲडेजिव्ह फोर्स. कोणत्या दोन मॉलिक्युल्समधली, दोन लिक्विड मॉलिक्युल्समधली. म्हणजे दोन लिक्विड मॉलिक्युल्समधली अट्रॅक्शन जी फोर्स आहे, त्या फोर्सला काय म्हणायचं, ॲडेजिव्ह फोर्स. आणि कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, लिक्विड मॉलिक्युल्स आणि ग्लास सरफेस, किंवा ग्लास मॉलिक्युल्स म्हणण्यापेक्षा काय म्हणा, ग्लास सरफेस. म्हणजे आता हे बघा, आता हे मी लिहितो इथं, बरोबर ना. याचा अर्थ काय होतं की याची जी साई आहे आणि हा जो सरफेस आहे फळ्याचा, यांच्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, जास्त आहे, म्हणून हे इथं राहतंय, बरोबर ना. जर आपली शाई घट्ट असली असती, एकदम घट्ट, मी असं लिहिलं तर काय झालं असतं, खाली गेलं असतं. का बरं, कारण त्याचे शाईमधले जे मॉलिक्युल्स आहेत दोन, त्यांच्यामधली फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय जास्त आहे. म्हणजे ही जी शाई आहे ह्या फळ्याला चिटकती का, नाही चिटकत आहे. मग त्यावेळेस ती काय केली असती, खाली गेली असती. आत्ता काय होतंय, मी लिहिल्यावरती
हे इथं दिसतंय, दिसतंय याचा अर्थ काय की ही जी शाई आहे ही या फळाला काय होतीये, चिटकतीये, अट्रॅक्ट होतीये, म्हणून हे इथं राहतंय. समजतंय? हां, मग आता मी काय केलं, समजा स्टार्टिंगला असा एक ट्रे घेतला, तिथं पाणी भरलं पूर्ण, हां, आणि अशी एक ग्लास ट्यूब घेतली गोल आणि ती बुडवली त्याच्यामध्ये. तर काय होणार, हे जे ग्लास ट्यूब आहे त्याच्यामध्ये हे पाणी काय होणार, असं वरती जाणार आणि कुठं ना कुठंतरी जाऊन ते असं थांबणार, कुठंतरी जाऊन ते थांबेल ना. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, हे पाणी काय गेलं या फ्री लिक्विड सरफेसच्या, मी आता असं दाखवलं, याचा अर्थ काय असतो, फ्री लिक्विड सरफेस, या फ्री लिक्विड सरफेसच्या काय गेलं, ते वरती गेलं, त्याची हाईट काय तयार झाली, एच तयार झाली हाईट. असं का बरं झालं, कारण लिक्विड वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या दोघांमध्ये जी अट्रॅक्शन फोर्स आहे ती जास्त आहे कोणापेक्षा, वॉटरचे मॉलिक्युल्स आणि ग्लासचे मॉलिक्युल्सपेक्षा. म्हणजे कसं सांगू, हे वॉटर आहे, पाणी आहे, बरोबर. हां, दोन जण एकमेकांना दोन जण ओढतात आहेत या पाण्याला. कोण ओढतात आहेत, दोन जण, एक पाणीच ओढतंय पाण्याला आणि दुसरं कोण ओढतंय, हे जे ग्लासची सरफेस आहे ना, ही ग्लास सरफेस, ही जी ग्लास ट्यूब आहे ना आपली त्याची सरफेस, ती पण या पाण्याला ओढतीये. आता पाणी तुमचं काय झालंय, वरती गेलं, याचा अर्थ काय की ही जी ग्लासची जी अट्रॅक्शन फोर्स आहे ही या पाण्यापेक्षा काय झाली, जास्त झाली, म्हणून पाणी कुठे गेलं, वर गेलं, बरोबर. समजा तू जितेश आहे, तू स्वप्नील आहे, तू कोण आहेस, ग्लास आहे, तू कोण आहेस, वॉटर आहे. जितेश कुठे गेला, स्वप्नीलकडे गेला. याचा अर्थ काय, कोणाची फोर्स जास्त आहे, तुझी जास्त आहे, स्वप्नीलची जास्त आहे. स्वप्नील कोण होता, ग्लास सरफेस आहे, म्हणून पाणी कुठे गेलं, वरती गेलं. मग यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलरी राईज. या इथून एवढं किती राईज झालं, त्याची हाईट काय आली, एच. आता ज्यावेळेस पण पाणी तुमचं या ग्लासच्या वरती जातं त्यावेळेस तुमचा जो हा शेप आहे हा जो तयार होतो, या शेपला काय म्हणतात, कॉन्केव्ह शेप. असा शेप तयार होतो, अशा शेपला काय म्हणायचं, कॉन्केव्ह शेप. हा तुमचा काय आला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे पाण्याचा जो कॉन्टॅक्ट आहे या ग्लास सरफेस बरोबर, हा अँगल तुमचा काय आहे, अल्फा. अल्फा म्हणजे काय असतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण याच्यामध्ये सगळं लिहिणार आहे, कशाला काय म्हणतात. डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ ग्लास ट्यूब. एच म्हणजे काय तुमचं, राईज ऑफ लिक्विड सरफेस किंवा राईज ऑफ लिक्विड असं मला फक्त. त्याच्यानंतर काय, डायमीटर झाला. अल्फा म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विथ ग्लास सरफेस. ठीक आहे, हे समजलं. कॅपिलरी राईज कळालं. हां, आता कॅपिलरी फॉल हे का बरं झालं ते सांग मला. मेन हे का बरं झालं, असं हे वरती का बरं गेलं, कारण इथं वॉटर जर असेल तर तिथं तुमची कोणती फोर्स, ॲडिजिव्ह फोर्स. म्हणजे कोणती फोर्स आहे, दोन लिक्विड मॉलिक्युल्स. ॲडिजिव्ह फोर्स इथं शब्द लिहितो, इथं शब्द लिहितो कोहेजिव्ह फोर्स. इथं कोणती फोर्स जास्त आहे ते सांगा. कोहेजिव्ह फोर्स काय आहे, जास्त आहे, बरोबर आहे का. तू बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय सांगा मला. मी तुम्हाला दोन्हीचं सांगितलं. ॲडिजिव्ह फोर्स म्हणजे कोणती फोर्स असती, दोन लिक्विड मॉलिक्युल्समधली फोर्स. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे कोणती फोर्स असती, लिक्विड मॉलिक्युल आणि ग्लास सरफेसमधली फोर्स. मग या कंडिशनमध्ये ॲडिजिव्ह फोर्स जास्त आहे का कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे, कोणती, कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे. म्हणून इकडं दाखवलं, इकडं. याचा अर्थ समजतो ना. हां, इथली साईड मोठी कोणती, ही साईड मोठी आहे. इथं माणूस समजायचा, इकडच्या साईडला काय होते, बारीक बारीक होते. म्हणजे इकडचं हे कमी आहे, हे काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, इथं कोहेजिव्ह फोर्स तुमची काय जास्त आहे, ॲडिजिव्ह फोर्स तुमची काय आहे, कमी आहे. ज्यावेळेस असं असेल त्यावेळेसच तुमची लिक्विड लेवल काय होणार, राईज होणार. कळलं. आता उलट इथं मर्क्युरी कसं असतं, त्याची डेन्सिटी कशी असते, जास्त असते, घट्ट असतं ना मर्क्युरी. म्हणजे त्यांच्यामध्ये तुमची जी दोन मर्क्युरीचे मॉलिक्युल्स घ्या, त्याच्यामधली जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे इथं ॲडिजिव्ह फोर्स, मर्क्युरीची मध्ये काय असतं, ॲडिजिव्ह फोर्स तुमची जी आहे
ती काय आहे तुमची जास्त आहे. म्हणजे इथं मर्क्युरीचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांबरोबर जास्त अट्रॅक्ट करतात आहेत, त्यांची डेन्सिटी जास्त असल्यामुळं ॲडिटिव्ह फोर्स जास्त आहे, म्हणून त्याला ग्लासची जी सरफेस आहे ती जास्त ओढत नाही आहे मर्क्युरीला वरती, म्हणून मर्क्युरी वरती गेले का नाही. बघा तुम्ही आता काय घेतलं, मगाशी वॉटर घेतलेलं, आता काय घेतलं, सेम तसंच इथं काय टाकामध्ये मर्क्युरी आणि ग्लास ट्यूब बुडवली, तर ग्लास ट्यूब बुडवल्यानंतर हे असं वरती जाणारच नाही, हे जे वरती गेलं ना तसं जाणारच नाही. लिक्विड तुम्ही ग्लास ट्यूब बुडवली तर तुमचं मर्क्युरी गेली तरी कुठपर्यंत जाणार, अशी इथपर्यंतच जाणार, याच्यापेक्षा वरती जाणारच नाही. का बरं? कारण इथं तुमची ॲडिटिव्ह फोर्स काय आहे जास्त आहे, अट्रॅक्शन फोर्स. कोणाबरोबर? ते जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ना ते सोडत नाही आहेत. इथं कसं झालं, लिक्विड मॉलिक्युल्सनी वॉटरचे मॉलिक्युल्सनी सोडून दिलं, म्हणून हे वॉटर कुठे गेलं, वरती गेलं. इथं ते जे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत एकमेकांना पकडून ठेवले घट्ट. हे ग्लास सरफेस जे अट्रॅक्ट करते ना ते कमी करते, त्याची ताकद काय आहे, कमी आहे, म्हणून तुमची जी मर्क्युरी आहे ती इथपर्यंतच गेली, वरती गेली का नाही. म्हणून हे बघा दाखवताना कसं दाखवलं असं. मग हे काय झालं तुमचं फॉल झालं, बरोबर. इथं कॅपिलरी राईज आणि इथं कॅपिलरी फॉल. समजलं? आता दोन्ही कंडिशनमध्ये तुमचं डायमीटर जे असतं ते काय पाहिजे, 6 mm पेक्षा तुमची ट्यूब काय पाहिजे त्याचं कमी पाहिजे, कमी, लेस दॅन डायमीटर लेस दॅन 6 mm. कळलं? आता डायमीटर 6 mm पेक्षा काय, हां 6 mm जास्त आहे ना, मग त्याच्यापेक्षा काय पाहिजे, हे डायमीटर कमी पाहिजे. तू बोलताना दोन प्रकारे बोलू शकतो. आता कसं बोलू शकतो, समजा इथं मी असं लिहिलं आणि इथं असं लिहिलं 20 आणि 30. तू बोलताना असं बोलू शकतो 20 इज लेस दॅन 30, 30 इज ग्रेटर दॅन 20 असं बोलू शकतो. मग मी आता बोलताना काय बोलतोय, डायमीटर मस्ट बी लेस दॅन 6 mm असं इकडनं चालू करतो ना बोलायला असं. तर डेफिनेशन लिहा, मेन पहिली आधी कॅपिलरी, कॅपिलरिटीची डेफिनेशन लिहा. वेन स्मॉल डायमीटर ट्यूब, when small diameter tube less than 6 mm less than 6 mm is inserted vertically inside the liquid surface, vertically त्याच्या पुढंच इनसाइड द, वर्टिकलीच्याच पुढं इनसाइड द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेस, कॉमा द लिक्विड इन द ट्यूब, द लिक्विड इन द ट्यूब either rise or fall, the liquid in the tube either rise or fall. This THESE, these phenomenon this phenomenon PHENOMENON, this phenomenon म्हणजे काय, घटना म्हणजे काम, हे सगळं जे होते ते. This phenomenon is called as capillarity. This phenomenon is called as capillarity. Capillarity असं लिहायचं. ठीक आहे. आता काय करा, तुम्ही डायग्राम आधीच काढली, ठीक आहे. त्यामध्ये तो दोन पार्टिशन करा असे, हे कॅपिलरी राईज, हे कॅपिलरी फॉल. हां कशी काढली, बरं असं काढायचं होतं आपण. पहिली कॅपिलरिटीची डेफिनेशन लिहिली, नंतर या दोन डायग्राम काढल्या,
आता याच्या खाली लिहा. ठीक आहे, तुम्ही आता तसं काढलं तसं राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये 2 पार्टिशन करा. एका साईडला लिहा कॅपिलरी राईज, एका साईडला लिहा कॅपिलरी फॉल. तसंच कर. ठीक आहे, पहिलं कॅपिलरी राईजमध्ये लिहा. हां हां, डिफरन्स लिहायचं. डिफरन्स म्हणून पण विचारलं तरी पण असंच, माहिती विचारली तरी पण असंच. पहिला पॉईंट आता फॉल. आता पहिलं याच्यामध्ये लिहा. पहिलं इफ ॲडेसिव्ह फोर्स, इफ ॲडेसिव्ह फोर्स between molecules of liquid liquid and tube glass tube म्हणा, नाही तर and glass tube is more than cohesive force. Cohesive force. Then liquid will wet, comma करा. Then liquid will wet, WET, wet म्हणजे ओलं करतं. The liquid will wet, WET, liquid will wet the glass surface, liquid will wet the glass surface and will rise, त्याचं खाली लिहा. नाही, हे कंप्लीट करू आधी आपण. 2 नंबर लिक्विड इन द ग्लास ट्यूब, त्याच्यातच 2 नंबर लिक्विड इन द ग्लास ट्यूब have liquid in the glass tube have concave shape. Liquid in the glass tube have concave shape. आता इकडच्या साईडला लिहा, कॅपिलरी फॉलला. हा, 2च इकडे लिहा. इफ कोहेसिव्ह फोर्स between molecules of liquid, if cohesive force between molecules of liquid and tube is more than adhesive force, between liquid molecules, comma, the liquid will not wet, WET, वेट WAIT नाही, वेट म्हणजे ओलं. लिक्विड विल, इथं पण वेटच आहे, WETच आहे. लिक्विड विल नॉट वेट द ग्लास सरफेस and
लिक्विड लेवल विल फॉल. विल फॉल. त्याच्या खाली लिहा 2 नंबर. Liquid in the glass tube have convex shape. convex shape. Okay. Liquid in the glass tube have convex shape.